नमस्कार मंडळी, काल आपण गेलो होतो गौरी आणायला आणि काल आपल्या घरी गौराईचं आगमन पण झालंय आणि आज आहे दिवस दुसरा। आज आपल्याला जायचं आहे वौशासाठी। आज वौसा पूजन असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे सारंगला। आपलं मूळ घर आहे तिकडे, कुळघर आहे तिकडे, गौरी गणपती पण असतात तर तिकडे वौशासाठी जायचं आहे। आपल्याबरोबर आई असणार आहे आणि मुंबईतून दादा वहिनी पण आलेत आणि आपल्याबरोबर असणार आहेत द्विषा सुद्धा। द्विषा आणि श्वेशा ह्या दोघी पण आल्यात, तर चला मी तुम्हाला त्यांना भेटवतो। चला लवकर, जायचंय ना आपल्याला, जायचंय ना। बुम बुम बोलते ना। हाँ, अरे चल फटाफट फटाफट खाओ, खा भाई, खा फटाफट, चल फटाफट। काय बघते घर बघते काय दिसते तुला वरती? काय दिसते? जमतंय काय खायला? पण खायला जमतंय का तुला? का हे बघ देतो बोलतो, हे घे चल। ही त्विषू आहे आणि ही श्वेशा आहे। काय तयार बघा कशा भारी झाल्यात, कशा दिसत आहेत तर नक्की सांगा। आणि ही रडवी कोण आहे ना तू? चल जायचं ना फिरायला, चला चल। काल आपल्या इकडे गौराईचं आगमन झालंय आणि आज आहे ओवसा आणि ही सगळी सूप आहेत ते सूप ओवशासाठी तयार केलेले आहेत। ए बाई बघ, ये पाठी करायला ठीक आहे। ए बाई दिशा, ए दिशा ठीक आहे। आपल्याकडे सुपडे घेतात, हा तर तुम्हाला असं केलं नसेल तर आपण सुपडे घेतो आणि 5 आंब्याच्या बनवतो आणि 5 नवीन सुप घ्यायची। एक त्याच्यात आईचं सूप आहे, त्याच्या सुपात काय काय घ्यायचं आहे? नारळ, कंदाफणी, सुपारी, पान सुपारी आणि 5 फ्रुट्स घ्यायचेत की आम्ही नंतर ठेवणार आहोत। 5 फ्रुट्स घ्यायचेत। हे आम्ही गौरीसाठी अजून हे ब्लाऊज पीस ठेवले हिरवा आणि ही पानं तवशीची, त्याच्यावर काकडी ठेवले, फुलं ठेवलेत, ही तिरड्याची फुले आणि ही तवशीची ना, तवशीची फुलं आणि हे वडे आहेत ना। हा, हे तवशीची फुले, हे वडे 5 पानांच्या 5 वडे आणि वाण म्हणून चिवडे आणि लाडू ठेवले त्याच्यात आणि मिठाई बॉक्स पण ठेवणार। हे मिठाई बॉक्स नवीन असेल तर 5 लागतात ना सूप? 5 सूप। आणि हे सूप भरायच्या आधी हे बांधून घ्यायचं आहे, राल आणि आपला धागा असतो त्याच्याने बांधून, आणि 5 हळदीच्या आणि 5 कुंकूच्या लावून घ्यायचंय सुपाला। नंतर ते 5 सूप आणि सुपडी एकत्र आपण मारणार आहोत। नंतर जेव्हा पूजायला जाणार तेव्हा सुपडी काढून आधी पूजणार गौरीला आणि 5 सूप नंतर एकत्र करून कपड्यात बांधून एकत्र पूजणार। ओके, ठीक आहे। आता इथून जायचं आपल्याला सारंगला
जिथे आपल्या घरी गौर आणि गणपती पण असतात, तर तिकडे वंशासाठी जायचं आहे. आणि ही बघा, इकडे आमची त्रिशू पण बसले आहे. आपल्याकडील सर्व सण उत्सव पाहिले ना, तर ते निसर्गाशी जवळीक साधणारे, निसर्गाशी नातं सांगणारच अशी त्यांची पूर्वापार रचना आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यातीलच एक सण म्हणजे गौरी गणपती. आणि गौरी गणपतीमधील ओवसा असतो, तर तो पहिला जो ओवसा असतो नववधूसाठी खूप महत्त्वाचा असतोच. आणि मग ह्याच्यामध्ये नववधू असते, ती माहेरी किंवा मग सासरी असेल, गौराईसमोर सुपे ओवसते. आता या ओवशाच्या सुपात काय काय ठेवायचं हे सुद्धा काळानुसार बदललं आहे. आणि आता जी सुपं आपण वापरतो ओवशासाठी ती तर बांबूपासून तयार केलेली असतात. आणि मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी 5 सुपं असतात, तर काही ठिकाणी 10 सुपं पण असतात. जर नवीन वंसा असेल तर 10 सुपं किंवा 5 सुपं पण वापरतात. आणि ह्या सुपामध्ये तुम्ही पाहिलं असेलच, पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या असतात त्यांची 5 पानं असतात, 5 प्रकारची फळं असतात, सौभाग्याचं लेणं असतं, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या असतात, सुकामेवा असतो, धान्य असतं, गौरीची ओटी ठेवलेली जाते. ही 5 सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौरीला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरते. त्यानंतर ही सुपे माहेरी किंवा सासरी ज्येष्ठ मंडळींना देतात. घेतलंय गाडीत लटकून जाते. आता ती झोप पुरी झाली की ते व्यवस्थित येते. खायचं नाही ते, खायचं लागेल बघा इथे वरती. काका कुठे? काका कुठे? काका कुठे? काका कुठे? काका काका कुठे आपला? काका कुठे? रडवी कशाला रडतीये? कशाला रडतीये? कसा रडते? कशाला? का रडतीये? रडते का? का रडतीये? अरे बा. चला आता डायरेक्ट सारंगला जायचंय आणि सगळेजण बसले जातात गाडीमध्ये. चला सगळी तयारी करून आपण निघालोय सारंगला जायला. सारंग आपल्या इथून जवळपास एक 10 ते 12 किलोमीटरवरती आहे. आणि आता तिकडे पण बघूया कोण कोण आलेत ते.
आता आपण पोचलो आहे सारंग या आपल्या मूळ गावी. या ठिकाणी आपण ह्याच्यापूर्वीसुद्धा आलो होतो. आपल्या चॅनलवरती एक ब्लॉग आहे. जेव्हा इकडे जो आपला मूळ घर आहे तो नवीन बांधला होता, त्यावेळेला वास्तुशांती होती. तेव्हासुद्धा मी आणि आई आणि मंथन असे आम्ही तिघेजण आलो होतो. आणि ह्या वेळेला आत्यासुद्धा आहे बरोबर. तर इकडे आता बघूया ह्या वेळेला गणपतीला कोण कोण मुंबईतून आलेत. आणि इथे पाकाडीचा रस्ता आहे. तर पावसामध्ये पाकाडी आहे ना थोडीशी निसरडीच होते, स्लिपरी होते. चालताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि त्विषा इकडे पहिल्यांदाच आली होती, त्यामुळे ती पण एक्सायटेड होती. तर चला आता जाऊया आपल्या मूळ घरी. हा आहे आपलं मूळ घर. तर चला आता घरी जाऊया, सगळ्यांना भेटूया, गणपती बाप्पा आणि गौराईचं दर्शनसुद्धा घेऊया. छान दिसते का? हे बघ आतमध्ये देव पाय लागेल. इकडे इकडे हे पप्पा गेले ये बघेल देव बाप्पा देव बाप्पा देव चला. चला हा या तिथे आपण घरभरणीच्या वेळेला पण आलो होतो. इकडे पहिली गौर आणि गणपती असते. ये बघ इकडे बघ देव बाप्पा बघ देव बाप्पा बघ तिकडे तिकडे. आई 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 घ्या पाणी घ्या. जरा बसू दे आधी. बसा आधी बसा. हा आपला कुळघर आहे. ह्याच घरामध्ये आपलं कुलदैवत पण आहे. आणि इथेच आपलं पेंढारे फॅमिलीचं गौरी आणि गणपती पण असतात. तर आता इकडे बाप्पाचं आणि गौराईचं दर्शन पण झालं आहे. आणि आता देवाचं पण दर्शन घेऊया. आणि सगळेजण आले आहेत, मुंबईवरून पण आली आहेत, तर त्यांना पण भेटूया. आणि गौरी गणपती असा सण आहे ना की ह्या सणाला आपल्या घरातले सगळेजण जे कुठेही कामानिमित्त बाहेर असतील ते सगळे एकत्र येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. तर ह्या सणाच्या निमित्ताने का होईना आपल्या इकडे येणं होतं आणि सर्वांच्या गाठीभेटी पण होतात. हे आपलं देवघर आहे. देवाचं पण दर्शन झालंय. इकडे वहिनी आणि इकडे ह्या वाडीतील सर्व महिला होत्या. त्या आता गौराईची ओटी भरत होत्या. ओटी भरून जो ओवसायचा कार्यक्रम आहे तो सुरू होईल. आता इकडे काय परंपरा आहे, काय प्रथा आहेत, कशा पद्धतीने ओवसतात ते आपल्याला बघायला भेटणार होतं. तर सुरुवातीला वंशामध्ये असं आहे ना की ज्या कुमारिका असतात, ज्यांचा कुवार वंश असतो, त्यांचा वंश होणार. त्याच्यानंतरला मग नववधू असतात, लग्नाच्या नंतर ज्यांचा पहिला वंश असतो तर त्यांचा वंश होणार. तर बघूया आता पुढे कसे काय काय पूजाविधी होते ते.
वहिनींनी इकडे वंशासाठी लागणारी सूपं आहेत ती पण तयार केली होती आणि आपली त्विषा आहे तर तीसुद्धा हे पहिल्यांदा सगळं एक्सपिरियन्स करत होती, हे सगळं पाहत होती आणि तिला पण हे बघून भारी वाटत होतं आणि ही सगळी तयारी करायला ती पण खूप एक्सायटेड होती. तर तुम्ही लहान मुलांना जर अशी आवड लावली तर ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नक्की सहभागी होतात आणि त्यांच्यामध्ये पण एक वेगळाच उत्साह असतो. गौरी म्हणजे आदिशक्ती. तिची खणानाळाने ओटी भरून तिच्यासारखं सामर्थ्य घरातील मुली व सुनांना मिळावं हा या प्रथेमागचा उद्देश. गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तिच्याकडे असणारं भरलेलं सूप हे घरातील सुबकतेचं लक्षण मानलं जातं आणि हेच भरलेलं सूप देणं म्हणजे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे असं सुद्धा मानलं जातं. आणि नववधूला सासरच्या सणावारात समारंभात तिचा मानसन्मान मिळावा आणि तिची घरातील सर्वांसोबत या सणाच्या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा त्यामागील एक उद्देश.
गौराई, गणपती व घरातील इतर देवतांसमोर सुपातील वाणाचं एक एक पान ठेवून ज्या सुवासिनी असतात त्या पतीच्या, मुलांच्या व घरातील सर्वांच्याच कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. घराण्याची वंशवेल वाढवण्यासाठी, घराण्याच्या कल्याणासाठी ही गौराईसमोर ओसा भरण्याची पारंपरिक प्रथा आहे. याशिवाय आपल्या घराच्या परिसरात तयार होणाऱ्या ज्या ह्या सीझनमध्ये पालेभाज्या असतात, फळं असतात, फुलं असतात, ती देवासमोर अर्पण करून नंतरच ती आपल्या कुटुंबासाठी वापरण्याची कृतज्ञ भावनाही ह्यामागे आहे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने आपल्याकडे गौराईचा वौसा करतात. आणि आता हा वौसा झाल्याच्या नंतर देवाला, गौराईला आणि गणपतीला वाण भेटवतात. देवाला वाण भेटवल्याच्या नंतर आपल्यापेक्षा घरामध्ये जे मोठे असतात त्यांना वाण भेटवायचं आहे आणि मग त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. असा आमच्याकडे गौराईचा पूजन आणि गौराईचा वौसा असतो. तर तुमच्याकडे ही प्रथा आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. वौशाची जी प्रथा आहे ना ती प्रांतानुसार, वेगवेगळ्या भागानुसार बदलत जाते. ही प्रथा आहे ती आमच्या कोकणातली आहे. दापोलीमध्ये ही अशा पद्धतीने वौसा पूजन करतात आणि गौरी गणपतीचा सण साजरा करतात. गौराईसमोर व देवतांसमोर वौशाचे वाण अर्पण केल्याच्या नंतर आपल्या घरातील नातेवाईक असतील, शेजारी असतील किंवा मग वाडीतील ज्येष्ठ बुजुर्ग असतात त्यांना आदरपूर्वक वौशाचं वाण देऊन हे जे नवीन जोडपे असतात ते वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक होतात. वौसा किंवा ओवसणे या शब्दाचा अर्थच मुळात आहे गावभर फिरणे. म्हणजेच आपल्या गावातील असतील, नातेवाईक असतील, जे वाडीतील वडीलधारी माणसं असतात त्यांना वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेणे. वडीलधारी व बुजुर्ग व्यक्तींसमोर नतमस्तक होऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे ही आपली संस्कृती या सणाच्या निमित्ताने जपली जात आहे असं मला वाटतं. वौसा झाल्याच्या नंतरला दादाने वहिनींसाठी हा गिफ्ट आणला होता. तर तो गिफ्ट पण त्याने दिला आहे. आणि ह्या गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने ना एक असं आहे की आपण सगळी फॅमिलीतली लोक एकत्र येतो. तसंच आज आम्ही इकडे सगळे एकत्र आलो होतो. हे बघा, ही पूर्णपणे आमची फॅमिली आहे. गणपती गौरीच्या सणाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र आले. सणांच्या निमित्ताने का होईना सर्व कुटुंब एकत्र आलं, सर्वांना भेटता आलं, खूप छान वाटलं. तर असा होता आमचा गौरीपूजनाचा वौशाचा व्हिडिओ. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.